वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकार्येषु सर्वदा. पुंडलीकवरधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. सब संतन की जय. माऊली महावैष्णव ज्ञानोबारायांच्या परमश्रेष्ठ अशा ज्ञानेश्वरी ग्रंथाचं चिंतन करत आपण दुसऱ्या अध्यायाच्या शेवटापर्यंत आलो आहोत, ज्यामध्ये आतापर्यंत आपण 356 क्रमांकाच्या ओवीपर्यंतचं आणि 69 क्रमांकाच्या श्लोकापर्यंतचं निरूपण बघितलं. आज आपण 357च्या पुढच्या ओव्यांचं चिंतन करणार आहोत, ज्यामध्ये आपण बघितलं की भगवान श्रीकृष्ण परमात्मा स्थितप्रज्ञ पुरुषाची लक्षणं वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळी उदाहरणं देऊन स्पष्ट करण्याचा प्रयत्न करतायत आणि अर्जुनाच्या मनातली स्थितप्रज्ञ पुरुषाची लक्षणं जाणण्याची इच्छा पूर्ण करण्याचा भगवंत प्रयत्न करतायत. आणि हे करताना पुढं भगवान श्रीकृष्ण परमात्मा म्हणतायत, अपूर्यमाणमचलं प्रतिष्ठं समुद्रमापः प्रविशन्ति यद्वत् यद्वत् कामायं प्रविशन्ति सर्वे स शांतिमाप्नोति न कामकामी. अर्थात चारी बाजूने उदकाने समुद्र नेहमी भरत असताही त्याची मर्यादा न सुटता जसे उदक त्यात प्रविष्ट होते, त्याप्रमाणे ज्या पुरुषामध्ये सर्व भोग्य पदार्थांचा अलोट लाभ झाला असताही विकार उत्पन्न होत नाहीत व ज्याची अखंडाकार वृत्ती कायम असते त्यालाच मोक्ष प्राप्ती होते, विषयाभिलाषी पुरुषाला होत नाही. अर्थात स्थितप्रज्ञ पुरुषाची लक्षणं सांगताना इथं भगवंतांनी समुद्राचं एक खूप सुंदर असं उदाहरण दिलेलं आहे की समुद्राला किती जरी पाणी नद्यांच्या द्वारे प्राप्त झालं तरीसुद्धा समुद्र त्या नद्यांकडून मिळणाऱ्या पाण्याने अति आनंदित अति उत्साही होत नाही, किंवा त्या पाण्याला नद्यांकडून पाणी मिळालं नाही तरीही तो दुःखी होत नाही, कारण स्वतःमध्येच असलेल्या पाण्यानं तो परिपूर्ण असतो. अगदी तशीच अवस्था स्थितप्रज्ञ पुरुषाची असते. विषयामध्ये अभिलाषा असलेल्या व्यक्तीला मात्र अशा प्रकारची अवस्था मानसिकता प्राप्त होत नाही. अशा प्रकारचं भगवंत इथं वर्णन करताना दिसत आहेत. आता या श्लोकाचं माऊली वर्णन काय करतायत ते आपण बघूया. पार्था अनेक ही परी तो जाणो येईल अवधारी जैसी अक्षोभता सागरी अखंडित. अर्थात अर्जुना, आणखी एका प्रकाराने त्याला जाणता येईल, ज्याप्रमाणे समुद्रात निरंतर शांतता असते. समुद्राचं उदाहरण भगवंतांनीही दिलंय, माऊलींनीही दिलंय. खरं तर हा 70 क्रमांकाचा हा श्लोक आणि माऊलींची ही ओवी नीट समजण्यासाठी आपल्याला याच्या आधीचा जो श्लोक आहे आणि त्याच्यावर माऊलींनी जे चिंतन केलंय तो धागा थोडासा नीट समजून घ्यावा लागेल. तो धागा पकडूनच आपल्याला पुढच्या निरूपणाला थोड्या सोप्या पद्धतीनं समजून घेता येईल. काल आपण बघितलं की भगवंत सांगतायत की ज्या ठिकाणी सामान्य माणूस झोपलेला असतो तिथं स्थितप्रज्ञ पुरुष जागा असतो, आणि जिथं सामान्य माणसं जागे असतात तिथं स्थितप्रज्ञ पुरुष झोपलेला असतो. हा विषय थोडासा नीट समजून घेतला. काल आपण त्याचं विस्तृत चिंतन केलं, पण पुढच्या ओव्यांना अनुसरून त्यांच्या आधीच्या ओव्यामध्ये असलेला तो एक महत्त्वाचा धागा कालच्या निरूपणामध्ये थोडासा आपण बाजूला ठेवला होता वेळेच्या अभावी. आज तो धागा पूर्ण करून आपण या ओव्या समजून घेऊयात. सामान्य माणूस जिथं झोपलेला असतो असं जेव्हा भगवंत म्हणतायत, माऊली म्हणतायत, तेव्हा त्यांना काहीतरी सुचवायचं आहे. झोपणं आणि उठणं या दोन्ही क्रिया इथं भौतिक नाही आहेत, लौकिक नाही आहेत. या दोन्ही क्रियांचा एक आध्यात्मिक अर्थ आहे, आणि तो आध्यात्मिक असा अर्थच इथं भगवंताला आणि माऊलींना अभिप्रेत आहे. हा अर्थ कोणता? सामान्य माणूस झोपलेला असतो, सामान्य जीव हा कायम झोपलेला असतो, कारण झोपेत असल्याशिवाय तो आपलं मूळ रूप विसरू शकत नाही. माणूस जागा झाला की आपलं मूळ रूप त्याला लगेच आठवतं.
तुम्ही झोपेतून उठता आणि झोपेतून उठल्यावर तुम्हाला कोणी विचारलं तुम्ही कोण आहात, तर तुम्ही लगेच सांगू शकता की मी कोण आहे. तुमचं गाव, तुमचं नाव, तुमचं कुळ, गोत्र सगळं तुम्ही सांगू शकता. जे जे तुम्हाला माहिती आहे ते सगळं तुम्ही सांगू शकता. पण कधी? जाग आल्यानंतर. झोपेमध्ये जर तुम्हाला कोणी प्रश्न विचारला तुम्ही कोण आहात, तर तुम्ही तेच उत्तर द्याल जे तुम्ही जागे झाल्यावर दिलं असतं याची खात्री नाही. कारण झोपेमध्ये, स्वप्नात तुम्ही काय बनलेले आहात याच्यावर तुमचं उत्तर अवलंबून असतं. स्वप्नामध्ये तुम्ही भिकारी झालात आणि स्वप्नात तुम्हाला कोणी प्रश्न विचारला तर तुम्ही अर्थातच उत्तर द्याल की मी भिकारी आहे. कारण स्वप्नामध्ये तुम्ही जे अस्तित्व, जे स्थान, जी स्वतःची पात्रता स्वीकारलेली आहे तीच पात्रता तुम्ही इतरांना सांगाल आणि स्वतःही स्वीकारणार. झोपेमध्ये तुम्ही भिकारी बनलाय आणि कोणी तुम्हाला विचारलं तू कोण आहेस, तर तुम्ही म्हणाल अरे मूर्ख आहेस का, तुला दिसत नाही मी भिकारी आहे. कारण स्वप्नामध्ये तुम्ही मानलंय की मी भिकारी आहे. तसं आत्मस्वरूपाच्या ठिकाणी एकरूप असलेला हा जीवात्मा जेव्हा आत्मरूप होता, चैतन्यमय होता, तेव्हा त्याला त्याचं मूळ रूप माहीत होतं. परंतु ते मूळ रूप तो विसरला आणि त्याला मायेच्या प्रभावानं झोप लागली. बेशुद्धीमध्ये तो पडला. बेशुद्धीत असलेल्या माणसालाही आपण कोण आहोत याची शुद्ध राहत नाही. अगदी त्या पद्धतीनं मायेच्या प्रभावानं जेव्हा हा जीव प्रभावित झाला तेव्हा तोही आपलं मूळ रूप विसरला. आपलं मूळ रूप विसरणं म्हणजे मूर्छित होणं, म्हणजे झोप येणं, म्हणजे झोपणं. म्हणून आपण आपल्या मूळ रूपापासून जितका वेळ वेगळे आहोत तितका वेळ आपण झोपलेले आहोत. आणि मग बाकीच्या सगळ्या गोष्टी झोपेमध्येच व्हाव्यात तसं बाकीचं सगळं स्वप्नवत होत जातं. ज्या गोष्टी कधीच शक्य नसतात प्रत्यक्षात त्या गोष्टी स्वप्नात शक्य होऊन जातात. सामान्य माणसाला झोपेमध्ये पडलेलं स्वप्न एखाद्या वेळी त्याचं भाग्य उजळणारं असू शकतं. स्वप्नामध्ये तरी त्याचं लौकिक जीवन, त्याच्यापेक्षा श्रेष्ठ असं जगणं त्याच्या स्वप्नामध्ये येऊ शकतं. पण सामान्य माणूस, सामान्य जीव जेव्हा परमात्म्यापासून विलग होतो, वेगळा होतो, तेव्हा त्याच्या वाट्याला आलेलं सगळं जीवन, ज्याला आपण स्वप्न असं म्हटलंय, ते केवळ आणि केवळ दुःखमय असतं. तिथं तो मूळ रूप विसरलेला असतो. मी परब्रह्म आहे, मी देव आहे, मी परमात्मा आहे, मी ब्रह्माचा अंश आहे हे तो विसरतो आणि मी जीव आहे असं तो मानायला लागतो. आणि हा जीव ज्या शरीरामध्ये जन्माला जाईल ते शरीर माझं आहे, ते शरीर जन्माला घालणारे माझे आहेत, या शरीराशी संबंधित सगळी लोक माझी आहेत, हे शरीर जन्माला घातलेलं गाव माझं आहे, तालुका, जिल्हा, राज्य, देश माझा आहे, अशी भावना तो ठेवून जगायला लागतो. आणि त्याप्रमाणे सगळं सुख, सगळी सुख दुःख तो मानायला आणि भोगायला लागतो. संपत्ती मिळाली की तो आनंदित होतो, संपत्ती निघून गेली की तो दुःखी होतो. आपल्या कुटुंबामध्ये एखादा सदस्य, सभासद वाढला की तो आनंदित होतो, त्यातला एखादा सभासद निघून गेला की तो दुःखी होतो. कुणी प्रेम केलं की तो आनंदित होतो, कुणी विश्वासघात केला की तो दुःखी होतो. शरीराला काही सुख मिळाली की तो आनंदित होतो, शरीरापासून सुख वेगळी गेली की तो दुःखी होतो. चिंता आली की दुःखी होतो. छोट्या छोट्या गोष्टीमध्ये सुख आणि दुःख तो अनुभवत असतो. त्याचं जे मूळ रूप आहे त्या मूळ रूपामध्ये कोणत्याही प्रकारचं सुख नाही, दुःख नाही. तिथं केवळ आणि केवळ निर्गुण निराकार असं चैतन्य आहे. आनंद, अद्वय, नित्य, निरामय अशी तिथं आनंदानुभूती आहे. पण ती सगळी विसरल्यामुळं आणि मायेच्या प्रभावातून स्वप्नवत जीवन जगत असल्यामुळं तो विषयांमध्ये गुरफटतो. संपत्ती कमवण्यात, सत्ता कमवण्यात, मान सन्मान कमवण्यात, पद कमवण्यात, वेगवेगळ्या गोष्टी कमवण्यात, प्रापंचिक लोकांना सांभाळण्यात, कुटुंबाचं भरणपोषण करण्यात तो व्यस्त होऊन जातो, व्यग्र होऊन जातो. आणि तीच गोष्ट, हेच माझं इति कर्तव्य असं मानायला लागतो. पण याच्या विपरीत एक जगणं असतं की ज्यानं मायेच्या प्रभावातून शरीर तर धारण केलंय, पण शरीर धारण करूनही आपल्या मूळ रूपाच्या ठिकाणी तो पोहोचलेला आहे. आपलं मूळ रूप त्यानं जाणलेलं आहे. आपल्या मूळ रूपाच्या ठिकाणी तो स्थिर झालेला आहे.
आणि मूळ रूपामध्ये स्थिर झाल्यामुळं मी कोण आहे याची त्याला पूर्णपणे जाणीव आहे आणि मी कोण नाही याचीही त्याला परिपूर्णपणे जाणीव आहे. म्हणून हे शरीर माझं नाही याचं त्याला ज्ञान झालंय. या शरीराच्या संबंधानं ज्यांच्याशी माझं नातं जुडलंय तेही माझे नाहीत याचंही त्याला ज्ञान झालंय. सामान्य गोष्टींनी प्रभावित होणारा मी नाही याचंही त्याला ज्ञान झालंय. आणि म्हणून सामान्य विषयांच्या सुखानं, लोकांच्या प्रेमानं, लोकांकडून मिळणाऱ्या मान सन्मानानं तो आनंदित होत नाही. कुणी विश्वासघात केला, संकट आली, समस्या आल्या, आपली लोक सोडून गेली तरीही तो दुःखी होत नाही, कारण आपल्या मूळ रूपामध्ये तो स्थिर झालेला असतो. माऊलींनीच दिलेलं उदाहरण देऊन हे समजून घ्यायचं असेल, भगवंतांनी दिलेलं उदाहरण देऊन हे समजून घ्यायचं असेल तर जो समुद्र रूप आहे, अशा समुद्रातल्या पाण्याच्या थेंबाला कोणत्याही गोष्टीची चिंता नाही. पूर आला काय, दुष्काळ पडला काय, समुद्रात एकरूप झालेल्या पाण्याला चिंता नाही. चिंता त्याच पाण्याला आहे जे पाणी समुद्रापासून वेगळं झालेलं आहे. नदीच्या पाण्याला चिंता असेल, ओढ्यातल्या नदी नाल्यांच्या पाण्याला चिंता असेल, का तर ते समुद्राच्या रूपापासून वेगळे झालेत आणि म्हणून त्यांचं सुख, त्यांचं दुःख मर्यादित झालंय आणि म्हणून ते विषयांमध्ये रमतात. आणि म्हणून पाऊस पडला की नदीला आनंद होऊ शकतो, पूर येऊ शकतो. दुष्काळ पडला की नदीचं पाणी आटून जाऊ शकतं. ती चिंता नदी आणि इतर पाण्याला, समुद्रातल्या पाण्याला ती चिंता नसते. तसं परिपूर्णतम अवस्थेला जो पोहोचलाय, आत्मस्वरूपाचा जो नित्य अनुभव घेतोय, असा पुरुष सामान्य माणसं ज्या सुखदुःखानं प्रभावित होतात त्या सुखदुःखानं प्रभावित होत नाही. हा दृष्टांत नीट समजून घेतला तर कळेल. सामान्य लोक जिथं झोपलेली असतात, सामान्य लोक जे बेशुद्धीचं जीवन जगत असतात, त्या बेशुद्धीचं जीवन तो जगत नाही. सामान्य माणूस जीवन जगतो पण बेशुद्धीत, झोपेत. थोडं नीट समजून घेतला पाहिजे हा विषय. संतही जीवन जगतात, संतही प्रपंच करतात, संतही विषयांमध्ये रमताना दिसतात, संतही आप्तांमध्ये रमताना दिसतात, कुटुंबामध्ये रमताना दिसतात. त्यांनाही मुलं बाळ आहेत, त्यांनाही बायका पोरं आहेत, त्यांनाही गाव आहे. आणि संसारामध्ये रमलेल्या, भुललेल्या सामान्य जीवालाही या सगळ्या गोष्टी आहेत. बाहेरून या दोन्ही गोष्टी सारख्या वाटत असल्या तरी आतून मात्र दोघांची अवस्था वेगळी आहे. एक जण झोपेत सगळं करतोय आणि एक जण झोपलाय असं फक्त वाटतंय, आतून मात्र तो जागा आहे. सामान्य माणूस प्रपंचामध्ये रमलाय, बेशुद्धीत रमलाय, स्वतःचं रूप सोडून विसरून रमलाय. मूळ इथंच आहे. स्वतःचं रूप विसरून तुम्ही जे काही कराल ते सगळं स्वप्नवत आहे. स्वतःचं रूप जाणून तुम्ही जे काही कराल ते सगळं जागृत अवस्थेतलं जगणं आहे, वागणं आहे, बोलणं आहे. आणि म्हणून सामान्य माणूस जे झोपून करतो, बेशुद्ध अवस्थेत करतो, संत तेच सगळं शुद्धावस्थेत, जागृत अवस्थेत करतात. तुकोबारायांचा खूप सुंदर अभंग आहे. सावध झालो, सावध झालो, हरीच्या आलो जागरणा, जेथे वैष्णवांचे भार जय जयकार गरजत असे. पळोनिया गेली झोप, होते पाप आडते. हे तिसरं चरण अतिशय महत्वाचं आहे. पळोनिया गेली झोप. ही झोप कोणती? आपल्या शरीराला रोज विश्रांती घेण्यासाठी जी झोप आवश्यक असते त्या झोपेबद्दल तुकोबाराय बोलत नाहीयेत. सामान्य माणसाचं सगळं जगणंच झोपेत असतं. काही काही लोकांचं आयुष्यच निघून जातं झोपेमध्ये. मी कोण आहे, मी का जन्माला आलो, मी काय करायला हवं होतं, मी जे करतोय ते योग्य आहे का, मी जे करतोय ते करण्यासाठीच मी इथं आलोय का, या कोणत्याही प्रश्नाची सोडवणूक न करता तो जगत असतो. म्हणजे तो बेशुद्धीत आणि झोपेत जगत असतो. त्याची प्रत्येक क्रिया झोपेतली क्रिया असते. पण जो जागा झालाय, जो जागृत झालाय, ज्याची चेतना जागृत झाली, ज्याला मी कोण आहे हे कळलंय, त्याला मात्र हे सगळं करत असतानाही मी कोण आहे हे कळत असतं. फरक हा आहे. क्रिया जरी सारखी असली तरी आतलं अस्तित्व वेगवेगळं आहे. संतांची प्रत्येक क्रिया ही जागृत अवस्थेतून घडत असते.
कारण त्यांची अज्ञानाची निद्रा, अज्ञानाचा अंधकार दूर झालेला असतो. आणि म्हणून जिथं सामान्य माणूस सगळं जीवन बेशुद्धीत घालवतो, ते सगळं जीवन संत शुद्धीत घालवतात. कबीरजींनी खूप सुंदर दृष्टांत दिलाय. एखादी बाई, तिच्या डोक्यावर कळशी आहे, कळशीवर कळशी, कळशीवर कळशी, असे अनेक पाण्याने भरलेल्या कळशा डोक्यावर ठेवून काही बायका प्रवास करत असतात. तर ती बाई जेव्हा तो प्रवास करते तेव्हा ती दिसते इकडं तिकडं, चालताना, बोलताना, गप्पा मारतानाही दिसते, पण तिचं सगळं लक्ष आपल्या डोक्यावर असलेल्या त्या भांड्यावर असतं. तसं जो जागृत झालेला महात्मा आहे, त्याचं पूर्ण लक्ष आपल्या आत्मस्वरूपावर असतं, आपल्या मूळ रूपावर असतं. आपलं मूळ रूप विसरून तो एक क्षणही जगत नाही. प्रत्येक क्षणाला त्याची आत्मजागृती स्थिर असते. आपल्या मूळ रूपावर तो स्थिर झालेला असतो, तोच स्थितप्रज्ञ होय. आणि एखादा त्या अवस्थेला पोहोचतो, पण मध्येच विषयाचं स्मरण झालं की त्याचं बॅलेन्स बिघडतं. जसं ती बाई डोक्यावर कळशी घेऊन चालते आणि अचानक तिचं बॅलेन्स बिघडलं, तिचं लक्ष थोडंसं कमी झालं डोक्यावरच्या कळशांवर, की सगळ्या कळशा तिच्या डोक्यावर पडू शकतात, ती पण अडखळून पडू शकते. तसं जो महात्मा स्थितप्रज्ञतेच्या जवळ पोहोचलाय, पण मध्येच विषयाचं स्मरण झालं, तरी सुद्धा ते विषय त्याला पुन्हा बंधनामध्ये टाकू शकतात. पण जो खरा स्थितप्रज्ञ पुरुष आहे, तो आपलं हे आत्मरूप कधीच विसरत नाही. तो त्या रूपावर कायम स्थिर असतो. त्यामुळं आपल्या त्या रूपाला सोडून तो कोणताही निर्णय घेत नाही. आपल्या त्या मूळ रूपाच्या विचाराहून तो कधीच ढळत नाही आणि ते ठेवून मग बाकी तो सगळं करतो. जशी ती बाई कळशीवर लक्ष ठेवून बोलते सुद्धा, बघणाऱ्याला वाटतं ही बाई तर सामान्य माणसासारखं बोलतीये, सामान्य बाईसारखी बोलतीये, हसतेय, चालतीये, पण तिचं चालणं, तिचं बोलणं इतर सामान्य स्त्रीच्या बोलण्या चालण्यापेक्षा वेगळं असतं. कारण तिच्या चालण्या बोलण्यात तिचं जे लक्ष आहे ते विचलित झालेलं नसतं. सामान्य माणसाच्या जगण्यात आणि स्थितप्रज्ञ पुरुषाच्या जगण्यात या दोनच गोष्टीचा फरक आहे. आणि म्हणून जिथं स्थितप्रज्ञ जागा आहे, तिथं सामान्य माणूस झोपलेला असतो. मी कोण आहे याचंच त्याला ज्ञान झालेलं नसल्यामुळं आत्मस्वरूपाच्या ठिकाणी तो झोपलेला असतो, अज्ञानाच्या ठिकाणी तो जागा असतो, ज्ञानाच्या बाबतीत तो झोपलेला असतो. आत्मस्वरूप त्याचं निद्रिस्त अवस्थेत असतं. मल, विक्षेप, आवरण अशा दोषांनी लिप्त झाल्यामुळं त्याची जीवदशा पूर्णपणे विकारांनी बाधित झालेली असते. त्यामुळं त्याचं मूळ चैतन्य असं रूप आवरणानं कालवंडल्यासारखं दिसायला लागतं. त्याच्यावर मायेची काळीमा यायला लागते. आणि म्हणून आत्मस्वरूपाच्या ठिकाणी तो झोपलेला असतो, जिथं स्थितप्रज्ञ पुरुष जागा असतो. हे चिंतन, हे सूत्र थोडंसं नीट समजून घेऊन आपण माऊलींच्या पुढच्या ओव्यांचं चिंतन करू, म्हणजे या ओव्या आपल्याला आणखी चांगल्या पद्धतीनं समजतील. म्हणून माऊली म्हणतायत, पार्था आणि काही परी तो जाणो येईल अवधारी, जैसी अक्षोभता सागरी अखंडित. ज्या पद्धतीनं सागर अखंडित अक्षोभ असतो, अक्षोभ शब्दाचा अर्थ आहे शांत, कोणत्याही प्रकारचा राग नाही. समुद्राला कधी राग येत नाही. समुद्रे रेखा नोलांडावी, पर्वते बैसका न संडावी, पृथ्वीया भूते वाहावी हे आज्ञा माझी. भगवंतानं आज्ञा केलेली आहे समुद्राला, म्हणून समुद्र आपली रेषा कधीही ओलांडत नाही. समुद्र कधीही रागावत नाही. रागावणं हा समुद्राचा स्वभाव नाही. काही जण म्हणतात मग त्सुनामी काय येते? त्सुनामी समुद्रामुळे येत नाही. समुद्राच्या आत असलेल्या काही ज्वालामुखींच्या उद्रेकामुळं समुद्र त्या ज्वालामुखीला जागा देतं आणि म्हणून आपसुकच त्याला थोडंसं बाहेर यावं लागतं. त्याही वेळी समुद्र खवळलेला नसतो, खवळलेला असतो तो ज्वालामुखी. अशाच वेळी फक्त समुद्राला कधी कधी त्सुनामी येते. मुंबईमध्ये काही वर्षांपूर्वी त्सुनामी आली होती. का आली होती? समुद्राच्या मर्यादेच्या आत तुम्ही घुसलात की समुद्र तुमच्या मर्यादेत घुसणारच. समुद्राची जी जागा आहे,
समुद्राचा जो भाग आहे तो भाग आपण समुद्रासाठी राखीव ठेवायला हवा. त्या भागावर आपण अतिक्रमण केलं. मुंबईतल्या लोकांनी अतिक्रमण केलं. समुद्राचं पाणी जितकं बाहेर यायचं त्या पाण्याला थोडंसं आत नेत लोकांनी तिथं बांध बांधले, भिंती बांधल्या आणि मग कधीतरी समुद्राचाही संयम तुटतो आणि समुद्र सुद्धा त्याच्या पद्धतीनं मग प्रतिक्रिया द्यायला लागतो आणि या प्रकारे समुद्र क्षोभतो. पण सूक्ष्मपणे विचार केला तर समुद्र क्षोभत नाही. समुद्र शांत असतो. फक्त त्याच्या शांततेचा भंग कुणी करू नये आणि कुणी भंग केला तर आपल्या मूळ रूपाला येण्याचा फक्त तो प्रयत्न करतो आणि त्यानं मूळ रूपात येण्याचा केलेला प्रयत्नच सामान्य लोकांना किती त्रास देऊ शकतो याच्या गोष्टी आपण अनेकदा बघितल्यात. म्हणून समुद्र कधीही आपल्या मूळ रूपाला बाध येऊ देत नाही. आपलं मूळ रूप समुद्र नेहमी टिकून ठेवायचा प्रयत्न करतं. आपल्या मूळ रूपाला तसंच ठेवण्याचा प्रयत्न हा समुद्राचा स्वभाव आणि त्या स्वभावाप्रमाणे समुद्र जगत असतो. आणि म्हणून माऊली म्हणतात, पार्था आणि कही परी तो जाणो येईल अवधारी, जैसी अक्षोभता सागरी अखंडित. सागराच्या ठिकाणी ज्या पद्धतीनं अखंडित अशी अक्षोभता असते, अगदी त्या पद्धतीनं तो जो स्थित प्रज्ञ पुरुष आहे तो सुद्धा अखंडित अशा प्रकारच्या शांततेचा सदा सर्व काळ दीर्घकाळ अनुभव घेत असतो. पुढं माऊली म्हणतायत, जरी सरिता भोग समस्त परिपूर्ण होनी मिळत, तरी अधिक नोहे ईशत मर्यादा न संडी. अर्थात माऊली म्हणतायत, पावसाळ्यात नद्यांचे प्रवाह तुडुंब भरून समुद्राला जाऊन मिळतात तरी तो किंचितही वाढत नाही व आपली मर्यादाही उल्लंघन करत नाही. समुद्र अखंडित शांत अशा स्थिर अवस्थेला असतो. आपली शांतता तो कधीही भंग पडू देत नाही. दोन अवस्था त्याच्या अनुभवाला येतात. एक, जरी सरिता ओघ समस्त परिपूर्ण होनी मिळत. प्रत्येक नदीची परिपूर्णता जर कशामध्ये असेल, समुद्रामध्ये एकरूप होण्यात नदीची परिपूर्णता आहे. नदी स्वतः परिपूर्ण होण्यासाठी समुद्रामध्ये येऊन मिळते. समुद्राला तिचा काही फायदा नसतो. नदी समुद्रात आली म्हणजे समुद्राचं पाणी वाढलं असं होत नसतं. समुद्रामध्ये आधीच इतकं प्रचंड पाणी आहे की नदी त्याच्यात मिसळली काय नाही मिसळली काय समुद्राला फरक पडत नाही. पण नदी समुद्रात आली की नदी परिपूर्ण होत असते. जरी सरिता ओघ समस्त परिपूर्ण होऊनी मिळत, तरी अधिक नोहे ईशत मर्यादा न संडी. ईशत शब्दाचा अर्थ आहे किंचितही, मर्यादा न संडी. कितीही सरिता ओघ येऊन मिसळले तरी सुद्धा समुद्र यत् किंचितही आपली मर्यादा सोडत नाही. पाणी जास्त झालं म्हणून थोडं अधिक वाढावं, थोडी अधिकची जागा घ्यावी असं समुद्रालाही कधीही वाटत नाही. हा समुद्राचा स्वभाव आहे. आपल्या शांततेमध्ये कोणत्याही प्रकारचा कधीही भंग होऊ न देणं हा पाण्याचा स्वभाव आहे, हा समुद्राचा स्वभाव आहे. माऊली पुढे म्हणतायत, ना तरी ग्रीष्म काळी सरिता शोषोनी जाती समजता, परी न्यून नवे पारता समुद्र जैसा. अर्थात किंवा उन्हाळ्यात सर्व नद्या शुष्क होतात त्यामुळे समुद्र यत्किंचितही ओसरत नाही.
दोन्ही परिस्थिती समुद्राच्या अनुभवाला येत असतात. एका परिस्थितीमध्ये नद्या परिपूर्ण रूपानं समुद्रामध्ये येऊन मिळतात, कारण समुद्रात येऊन मिळण्यानं नदी परिपूर्ण होणार आहे. समुद्राला त्याचा कोणताही फरक पडणार नाही. माणसाच्या शरीरावरचा एखादा केस वाढला तर शरीराला काय फरक पडणार आहे? अगदी त्याप्रमाणे समुद्राला कितीही नद्या त्याच्यामध्ये येऊन मिसळल्या तरी त्याला आनंदित होण्याचं काही कारण नाही. म्हणून नद्या त्याच्या समुद्रात येऊन मिळाल्या म्हणून समुद्र आपली जागा वाढवत नाही, आपली मर्यादा वाढवत नाही. जिथं त्याला जागा दिलेली आहे तिथंच समुद्र असतो. याच्या उलट समुद्राला एक अनुभव येतो की कधी कधी ना तरी ग्रीष्मकाळी सरिता शोषोनी जाती समजता. ग्रीष्म ऋतू आला, उन्हाळ्याचा प्रसंग आला की सगळ्या नद्या शुष्क होऊन जातात, कोरड्या पडतात, पाणीच राहत नाही. पृथ्वीवरही अनेक ठिकाणी पाणी राहत नाही, लोक पाणी पाणी म्हणून तरसायला लागतात. अशी अवस्था आली तरी सुद्धा परी न्यून नव्हे पारता समुद्र जैसा. तरी सुद्धा समुद्र न्यून होत नाही, कमी होत नाही. अनेक नद्या मिसळल्या म्हणून मर्यादा वाढवत नाही, आणि उन्हाळा पडला किंवा सगळं शुष्क झालं म्हणून समुद्र आपली मर्यादा आत घेत नाही. जसा आहे, जितका आहे तितकाच समुद्र असतो, कारण तो परिपूर्ण असतो. म्हणून माऊली सांगतायत ना तरी ग्रीष्माकाळी सरिता. ग्रीष्माच्या ऋतूमध्ये, उन्हाळ्याच्या ऋतूमध्ये सरिता अर्थात नदी शोषोनी जाती समजता. सगळ्या नद्या जरी शुष्क झाल्या, कोरड्या पडल्या, परी न्यून नवे पारता समुद्र जैसा. तैसा प्राप्ती रिद्धी सिद्धी तयासी क्षोभू नाही बुद्धी. आणि न पवता न बाधी अधृती तयाते. अर्थात त्याप्रमाणे वृद्धी सिद्धी प्राप्त झाल्याने त्याला उल्हास होत नाही, व जर प्राप्त झाल्या नाही तर त्याला असंतुष्टता होत नाही. हा दृष्टांत झाला, हे उदाहरण झालं की समुद्राला नद्या मिळाल्या म्हणून समुद्र जागा वाढवत नाही, नद्या उन्हाळ्यात शुष्क पडल्या म्हणून समुद्र आपली जागा कमी करत नाही, किंवा समुद्रात काही कमतरता येत नाही. नद्या समुद्राला परिपूर्ण करू शकत नाहीत किंवा अपूर्णताही आणू शकत नाहीत. समुद्र स्वयं परिपूर्ण आहे. अगदी त्या पद्धतीनं जो स्थित प्रज्ञ महात्मा आहे, जो आत्मस्वरूपाच्या ठिकाणी जागृत झालेला आहे, ज्याचं आत्मरूप ज्याला सापडलंय, त्या रूपात जो स्थिर आहे, आपल्या मूळ जागेवर जो आलाय, त्याला मग रिद्धी सिद्धी प्राप्त जरी झाल्या, तैसा प्राप्ती रिद्धी सिद्धी. रिद्धी सिद्धी त्यांना प्राप्त जरी झाल्या, तयासी क्षोभू नाही बुद्धी. त्याला रिद्धी सिद्धी जरी प्राप्त झाल्या तरी त्याच्या अंतःकरणामध्ये क्षोभ उत्पन्न होत नाही. आणि न पवता न बाधी, आणि प्राप्त न झाल्यास अधृती. अधृती म्हणजे असंतुष्टपणा. म्हणजे रिद्धी सिद्धी प्राप्त झाल्या तरी तो आनंदित होत नाही, उत्साहित होत नाही की मला रिद्धी सिद्धी प्राप्त झाल्या. सामान्य माणसाला एखादा चमत्कार जरी करता आला तर तो स्वतःला धन्य मानायला लागतो, त्याच्याच अहंकारात बुडून जातो. पण जो आत्मस्वरूपाच्या ठिकाणी स्थिर झालेला पुरुष आहे त्याला सगळ्या सिद्धी आपोआप प्राप्त झालेल्या असतात. ज्याला आपण सामान्यपणे रिद्धी सिद्धी म्हणतो, त्या रिद्धी सिद्धी म्हणजे काही कोणत्या अलौकिक गोष्टी नाही आहेत. आत्मस्वरूपाच्या ठिकाणी स्थिर झालेल्या व्यक्तीकडून असे चमत्कार सहज होऊ शकतात. ते चमत्कार सामान्य लोकांना विशेष वाटतात, आश्चर्यकारक वाटतात. पण जो आत्मस्वरूपाच्या ठिकाणी स्थिर आहे त्याला हे चमत्कार अतिशय सामान्य गोष्टी आहेत. सगळ्या जगाची निर्मिती संहार करणारा जो आहे, सगळ्या सृष्टीला पालन पोषण करणारा जो आहे, सगळ्या सृष्टीला जगवणारा जो आहे, सगळी सृष्टी हलवणारा जो आहे, त्याच्याशी जो एकरूप झालाय त्याला रिद्धी सिद्धी तर किरकोळ गोष्टी आहेत. रिद्धी सिद्धी म्हणजे काही खूप दैवदुर्लभ अवघड गोष्टी आहेत असं नाही. त्या पुरुषाच्या ठिकाणी रिद्धी सिद्धी या क्षुल्लक नगण्य दुय्यम गोष्टी आहेत. म्हणून तैसा प्राप्ती रिद्धी सिद्धी तयासी क्षोभू नाही बुद्धी. त्याच्या बुद्धीमध्ये रिद्धी सिद्धी मिळाल्या म्हणून कोणत्याही प्रकारचा आनंद होत नाही. आणि न पवता न बाधी अधृती तयाते. आणि मिळाल्या नाहीत
तरी सुद्धा तो दुःखी होत नाही. आत्मस्वरूपात एकरूप झालेल्या महापुरुषांमध्ये तुम्हाला दोन्ही प्रकार बघायला मिळतील. काही असे आहेत आत्मस्थितीला प्राप्त झालेले महापुरुष महात्मे की ज्यांनी रिद्धिसिद्धीचा उपयोग केला. याचा अर्थ असा नाही की आत्मज्ञानाला उपलब्ध झालेला प्रत्येक महापुरुष प्रत्येक महात्मा चमत्कारच करेल, रिद्धिसिद्धीचा उपयोगच करेल असं नाही. उपयोग करणारेही महापुरुष आहेत. स्थितप्रज्ञ महात्मे होऊन गेले. साईबाबांनी चमत्कार केले, गजानन महाराजांनी चमत्कार केले, बाळूमामांनी चमत्कार केले, साईबाबांनी चमत्कार केले, अक्कलकोटच्या स्वामी समर्थांनी चमत्कार केले. पण त्या रूपाला उपलब्ध झालेला प्रत्येक महापुरुष महात्मा, आपण पुरुष शब्द वापरू कारण माऊलींनी भगवंतांनी वापरलेला तो शब्द आहे. असा जो आत्मस्थितीला उपलब्ध झालेला स्थितप्रज्ञ तो चमत्कार करूही शकतो. रिद्धिसिद्धी त्याला प्राप्तच असतात. त्या रिद्धिसिद्धीचा तो उपयोग करूही शकतो. ज्ञानोबारायांनी रिद्धिसिद्धीचा उपयोग केला, तुकोबारायांनीही केला, अतिशय आवश्यकता वाटली तिथं केला. पण त्या करण्यातही त्यांना रस नसतो. सामान्य लोकांना असतो सगळं. मला एक विनोद आणि एक गंमत आठवली. ज्या लोकांकडं ना अब्जावधी रुपये पडून असतात ते लोक सामान्यासारखं जगतात. रतन टाटा किंवा अंबानी या लोकांकडे बघा, कधी अंगावर सोनं घालणार नाहीत, कधी चांदी किंवा असं काही त्याचे काही अलंकार घालण्यात त्यांना रस नसतो. कपडेही काही खूप असे महागडे वाटतील असे घालत नाही, साधे सुधे. रतन टाटा मला त्या बाबतीत खूप आवडायचे. कधी बघा साधा वेश. अब्जावधी संपत्तीचा मालक असूनही त्या माणसाचं जगणं सामान्य होतं. आपल्या एखाद्या कर्मचाऱ्याच्या जन्मदिनाला किंवा एखाद्या विशेष दिवशी ते सहज त्याच्या घरी जायचे, जेवण करायचे. जगणं अतिशय साधं होतं. ज्याच्याकडं भरपूर संपत्ती आहे ना त्याला संपत्तीचं काहीच वाटत नाही. असली काय नसली काय त्याला फरक पडत नाही. जसं समुद्रात पाणी आलं काय नाही आलं काय फरक पडत नाही, तसं आत्मरूपात स्थिर झालेल्या महात्म्याला रिद्धिसिद्धी प्राप्तच असतात. पण तो त्याचा उपयोग करत नाही, त्याला त्याचं महत्त्वच वाटत नाही. काय दाखवाव्यात रिद्धिसिद्धी? एखाद्याला वाटू शकतं त्या दाखवाव्यात का लोकांचे प्रश्न सुटावेत, लोकांच्या समस्या दूर व्हाव्यात, लोकांचं भौतिक जगणं थोडं सुसह्य व्हावं आणि किमान या चमत्काराला भुलून तरी ते अध्यात्माकडे वळावेत, भक्ती मार्गाला लागावेत. कारण चमत्काराला नमस्कार असं बऱ्याचदा घडतं. आणि म्हणून ज्यांनी चमत्कार दाखवले अशा स्थितप्रज्ञाच्या समाधीला गर्दी असते. म्हणून तुम्हाला साईबाबांच्या, गजानन महाराजांच्या, स्वामी समर्थांच्या तिकडं गर्दी भरपूर दिसेल. पण याचा अर्थ असा नाही की सगळे पुरुष. आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची, इथं स्थितप्रज्ञ अवस्थेला प्राप्त झालेला जो पुरुष आहे, जो महात्मा आहे, त्याच्यामध्ये अधिकाराच्या बाबतीत कोणत्याही प्रकारचा फरक किंवा भेद राहत नाही. हा विषय सुद्धा थोडासा स्पष्ट करणं गरजेचं आहे, म्हणून मी ते स्पष्ट करतोय. स्थितप्रज्ञ अवस्थेला पोहोचलेल्या पुरुषांमध्ये कोणत्याही प्रकारचे भेद नसतात. पुढे माऊली म्हणतायत, सांगे सूर्याच्या घरी प्रकाशू काय वाती वेरी, का न लविजे तरी अंधारी कोंडेल तो. अर्थात सांग बरे, सूर्याच्या घरात दिवा लावला तर उजेड नाही तर काय तो अंधारात कोंडला जाईल. अर्थात सांगे सूर्याच्या घरी प्रकाशू काय वाती वेरी. अर्थात सूर्याच्या घरामध्ये, सूर्याच्या जवळ जर आपण एखादा दिवा लावला, दिवा घेऊन आपण सूर्याजवळ गेलो तर त्या दिव्यानं सूर्य प्रकाशित होणार आहे का? दिवा सूर्याला प्रकाशित करू शकत नाही, कारण सूर्य स्वयंप्रकाशित आहे. तसा स्थितप्रज्ञ पुरुष, स्थितप्रज्ञ महात्मा स्वयंप्रकाशित असतो, परिपूर्ण असतो.
आणि म्हणून पुढं माऊली म्हणतायत, देखे रिद्धी सिद्धी तयापरी, आली गेली से न करी, तो विगुंतला असे अंतरी महासुखी. अर्थात पहा, त्याप्रमाणे त्याचे अंतःकरण महासुखात निमग्न झाले असल्याने रिद्धी सिद्धी आल्या की गेल्या याचे त्यास भानही नसते. रिद्धी सिद्धी असल्या काय गेल्या काय. 14 वर्षाचा चांगदेव रिद्धी सिद्धींनी युक्त होता, योग सिद्ध महापुरुष होता. पण तरी सुद्धा ज्ञानोबारायांना भेटायला आला तेव्हा ज्ञानोबारायांना वाटलं की एवढा मोठा माणूस आपल्याला भेटायला आलाय, आपणही 2 पावलं का होईना पुढे जायला पाहिजे. आणि आपण जर चालत गेलो तर आपल्याला भेटायला आलेल्या व्यक्तीचा अपमान नको व्हायला. आणि म्हणून ठरवलं की चांगदेव येत आहेत तर त्यांना भेटायला त्यांच्यासारख्याच एखाद्या वाहनावर भेटून जायला हवं. कारण अहंकारही घालवायचा होता चांगदेवाचा. 1400 वर्ष पोचलेला तो अहंकार होता. मरणाला धोका दिल्याचा, मरणाला फसवल्याचा तो अहंकार होता. यमाला फसवल्याचा तो अहंकार होता. साधा सुद्धा अहंकार नव्हता. साधना जेवढी जास्त तेवढा अहंकारही तितकाच परिपक्व आणि पक्का. आणि म्हणून माऊलींना वाटलं की चांगदेवाचा अहंकार घालवायचा असेल तर आपल्यालाही तसंच काहीतरी करावं लागेल. आणि म्हणून भिंतीला आज्ञा दिली आणि भिंत चालायला लागली. चालविली जड भिंती, हरली चांगयाची भ्रांती. चांगदेवाची भ्रांती हरवून टाकली. पण इतर कोणत्या ठिकाणी माऊलींनी रिद्धी सिद्धीचा उपयोग केला नाही. लोकांनी भिक्षा दिली नाही, तिथं माऊलींनी चमत्कार दाखवला नाही. लोकांनी मिळालेलं कोरांना मातीत मिसळून टाकलं, तिथं सुद्धा माऊलींनी चमत्कार रिद्धी सिद्धी दाखवल्या नाहीत. पण जिथं शुद्धीपत्रच द्यायला ब्राह्मण वर्ग नकार देत होता, धर्मपीठ नकार देत होतं, तिथं मात्र माऊलींना गरज वाटली की यांना रिद्धी सिद्धीचं महत्त्व दाखवायला लागेल. आणि रेड्याच्या मुखातून वेद वदवले. जिथं जिथं चमत्कार माऊलींनी केला तिथं तिथं अनिवार्यता म्हणून केला. जगासमोर आपण चमत्कारिक आहोत हे दाखवायचं नव्हतं माऊलींना. कोणत्याही महापुरुषाला ते दाखवायचं नसतं. आतून एक तळमळ असते, आतून एक करुणा असते, एक माया असते, प्रेम असतं आणि म्हणून ते चमत्कार करतात. साधकाची मोठ्यात मोठी समस्या आपल्या छोट्याशा कृपेनं जर दूर होत असेल, आपल्या एखाद्या फुंकर मारण्यानं एखाद्याचं दुःख कायमचं दूर होत असेल तर ती फुंकर का मारू नये. असं जेव्हा जेव्हा वाटतं तेव्हा तेव्हा स्थितप्रज्ञ पुरुष चमत्कार करत असतो, रिद्धी सिद्धीचा उपयोग करत असतो. एरवी त्या गोष्टीमध्ये त्याला कोणताही रस नसतो. देखे रिद्धी सिद्धी तयापरी, आली गेली से न करी. आली काय गेली काय रिद्धी सिद्धी याची तो चिंता करत नाही, आठवणही करत नाही. तो विगुंतला असे अंतरी महासुखी, कारण तो अंतरातल्या महासुखामध्ये रममाण झालेला असतो. जो आपुलेनी नागरपणे, इंद्र भुवना ते पाबळे म्हणे, तो केवी रंगे पाली म्हणे भिल्लाचेनी. माऊलींनी यासाठी खूप सुंदर दृष्टांत दिलाय. काय दृष्टांत दिलाय बघा. जो आपल्या ऐश्वर्यापुढे इंद्रभुवनही तुच्छ समजतो, तो भिल्लाच्या झोपडीवर कसा खुश होईल. जो आपुलेनी नागरपणे, जो आपल्या आतल्या ऐश्वर्यानंच इतका संपन्न आहे की त्या ऐश्वर्याच्या समोर तो इंद्रभुवनालाही पाबळ म्हणतो, इंद्राच्या घराला, इंद्राच्या दरबारालाही पाबळ म्हणतो, तुच्छ समजतो, दुय्यम समजतो. तो भिल्लाच्या घरामध्ये कसा काय रमेल. तो भिल्लाच्या घरात रमणार नाही, कारण तो इंद्रभुवनालाही पाबळ म्हणतो. त्या पद्धतीनं जसा समुद्र नद्यांना नकार देतो, कारण तो आत्मतृप्तीमध्ये रममाण झालेला असतो. जो अमृतासी ठेवी, तो जैसा कांजी न सेवी, तैसा स्वसुखानुभवी न भोगी रुद्धी. अर्थात जो अमृतालाही नाव लावतो, जो अमृताला नावे ठेवतो, तो जसा पेच पीत नाही त्याप्रमाणे आत्मानुभवी ऋषीचा रुद्धीचा भोग घेत नाही. ज्याला अमृतही नकोसं वाटतं, अमृतालाही जो नाव ठेवतो, अमृतही जो नको म्हणतो, अमृताचा गोडवाही ज्याला भुलू शकत नाही, तो कांजी पिईल का. कांजी म्हणजे भातावरची जी पेज असते. भातावर पाणी येतं बघा, बऱ्याचदा भातात जास्त पाणी टाकलं की त्याच्यावर एक पातळ असा भाताचा थर तयार होतो
त्याच्यासाठी वापरलेला हा शब्द आहे पेज किंवा कांजी असाही शब्द त्याच्यासाठी वापरतात. ग्रामीण बोलीमध्ये वेगवेगळे शब्द आहेत. पण जो अमृत पित नाही तो भातावरची ती गंजी, आमच्या मराठवाड्यात गंजी पण म्हणतात त्याला, तर तो जैसा कांजी न सेवी तैसा स्वसुखानुभवी न भोगी रिद्धी. जो आत्मानंदामध्ये रममान आहे त्याला रिद्धिसिद्धीमध्ये काय आनंद मिळणार आहे? तो आपल्या मूळ रूपामध्ये आत्मानंदामध्येच निमग्न असतो. पार्था नवल हे काही जेत स्वर्ग सुख लेखनीय नाही, तेत रिद्धी सिद्धी काही प्राकृता होती. अर्थात अर्जुना, आश्चर्याची गोष्ट ही की जिथे स्वर्ग सुखाची पर्वा नाही त्या ठिकाणी कवडी मोल रिद्धी सिद्धीची काय किंमत. पार्था नवल हे पायी. अर्जुना, अरे नवल आहे, आश्चर्य आहे, जिथं स्वर्ग सुख लेखनीय नाही, स्वर्गातल्या सुखालाही जी लोक किंमत देत नाहीत. स्थित प्रज्ञ पुरुषानं स्वर्ग ही कधीच लाथाडलेलं असतं. स्वर्ग सुख हे सुद्धा मायेनं प्रभावित झालेल्या लोकांसाठीच लोक आहे. मायेनं प्रभावित झालेली लोक स्वर्गात रमतात. आत्मसुखापुढं स्वर्गसुख नगण्य आहे. किती नगण्य आहे? इंद्रादिक देवांना सुद्धा आत्मसुखात रममान असलेल्या लोकांची सेवा करावीशी वाटते. स्वर्गीचे अमर इच्छिताती देवा, मृत्यू लोकी व्हावा जन्म आम्हा. का? नारायण नामे होऊ जीवन मुक्त, कीर्तनी अनंत गाऊ इथे. भगवंताचं नामस्मरण करणं, आत्मानंदात रममाण होत त्या आत्मानंदाचा उपभोग घेणं, त्याच्याबरोबर क्रीडा करणं, त्याची भक्ती करणं, कल्पित द्वैत मानून अद्वैतात रमणं, याच्यासारखा दुसरा आनंद नाही. आणि तो आनंद इंद्रियाधिकांना सुद्धा मिळत नाही. म्हणून इंद्राधिक सुद्धा या सुखाचा आनंद घेण्यासाठी, संतांची सेवा करण्यासाठी येतात. म्हणून ब्रह्मा सोपान तो झाला, भक्ता आनंद वर्तला, महाविष्णूचा अवतार सखा माझा ज्ञानेश्वर. आदिशक्ती मुक्ताबाई, दासी जनी लागे पायी. सगळ्या संतांनी अवतार धारण केला, कारण त्या स्थित प्रज्ञ अवस्थेत येऊन त्या आत्मानंदाचा आनंद घेता यावा, सगुण साकार रूपातून निर्गुण निराकाराचा आनंद घेता यावा. याच्याकरता निर्गुण निराकार तत्व ही बऱ्याचदा सगुण साकार होत असतं. म्हणून माऊली म्हणतायत, पार्था नवल हे पाही. अर्जुना, आश्चर्याची गोष्ट बघ, जिथं स्वर्ग सुख लेखनीय नाही, स्वर्ग सुखाची जिथं पर्वा नाही, स्वर्ग सुख सुद्धा जिथं मोजलं जात नाही, किंमत केली जात नाही जिथं स्वर्ग सुखाची, ते तर रिद्धी सिद्धी काही प्राकृता होती. तिथं रिद्धी सिद्धी या गोष्टी तर अतिशय सामान्य आणि प्राकृत होऊन जातात, दुय्यम होऊन जातात. कारण स्थित प्रज्ञता ती अवस्था ही सर्वश्रेष्ठ अवस्था असते. अशा प्रकारचं माऊली वर्णन करतायत. इथं आपण थांबूयात. बाकीचं राहिलेलं चिंतन आपण उद्या बघूयात. पुंडलिक वरदारी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु संत तुकाराम महाराज की जय. सव संतन की जय.